राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. बीडमध्ये जो काही प्रकार घडतोय, ओबीसी नेते म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, खरं म्हणजे असं आहे की बीडमध्ये जो काही प्रकार घडला तो खरंच निंदनीय आहे. त्याची एवढी आपण टीका करू शकतो, ती टीका आपण करू शकतो की अशा प्रकारे एका चांगल्या सरपंच माणसाची हत्या जाहीरपणे होणं ही फार दुःखाची गोष्ट आहे. कारण लोकप्रतिनिधी हे लोकांसाठी काम करत असतात. हे होत असताना मात्र सध्या जे वातावरण सुरू आहे, आम्हाला एकच भीती आहे की आता मागच्या 1 वर्षापासून या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा हे जालना बीड हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जी एक दुरी निर्माण झाली होती आणि ती या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं आणि त्याचं समाधान आम्हा सर्वांना वाटत होतं. आता पुन्हा या घटनेच्या माध्यमातून ती दुरी पुन्हा निर्माण होईल का, अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये आहे. जो कोणी दोषी असेल त्याला सजा झाली पाहिजे, कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच्यात दुमत नाही, आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. पण या निमित्तानं पुन्हा ओबीसी व्यक्तीला किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्याचं काम होऊ नये, हीच अपेक्षा आमची या लोकांकडनं आहे. की जे ओबीसी लोक आहेत ते पण तिथे लोकप्रतिनिधी आहे, मराठा समाजाचे लोक पण लोकप्रतिनिधी आहे. पण या घटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या नेत्यांना किंवा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येऊ नये. जे वातावरण आता शांत झालेलं दिसतं आहे, अशाच प्रकारचं वातावरण भविष्यामध्ये राहावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. हा परवा झालेला मोर्चा आणि जरांगे पाटील असो किंवा इतर नेते असो, त्यांचा सगळ्यांचा रोष जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडे दिसतो. ओबीसी आहे धनंजय मुंडे म्हणून असं होतंय का, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, हे बघा, रोज दिसतोच आहे, तो दिसून येतो आहे जाहीरपणे. परंतु एवढ्या दिवसापासून जो तपास सुरू आहे वेगवेगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत, अजूनपर्यंत त्यांचं नाव कुठेही पुढे आलेलं नाही. धनंजय मुंडेचं नाव कुठेही पुढे आलेलं नाही आहे. जर त्यांचं नाव पुढे आलं आणि ते खरंच दोषी असतील आणि त्यांना शिक्षा झाली तर आम्ही त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देणार नाही किंवा पण दोषी नसताना, समजा ते दोषी नसेल तर अशा प्रकारे दोषी नसताना एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याला बदनाम करण्याचं आणि त्याला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं काम जर काही मंडळीकडून होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा निषेध करू आणि विरोध पण करू. बीडमध्ये जे काही सुरू आहे, तुम्ही म्हणता की दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, परंतु मराठा ओबीसी वादाची किनार आहे बीडमधल्या गेल्या काही दिवसातल्या घटनाक्रमांना? नाही, मी आत्ताच तुम्हाला जे सांगितलं की या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जो वाद मागच्या 1 वर्षामध्ये होता तो जवळजवळ संपला होता. कारण सर्वांनीच एक गट्टा मतं देऊन लोकांना निवडून दिलं. ओबीसी पण निवडून आले, मराठा पण निवडून आले. कोणाला काही टार्गेट केलं असं वाटलं नाही. अशाच प्रकारचं वातावरण भविष्यात राहावं ही आमची अपेक्षा आहे. पण या मोर्चाच्या माध्यमातून किंवा या घटनेच्या माध्यमातून जर पुन्हा ओबीसी समाजाला टार्गेट करून ओबीसी समाजातल्या व्यक्तींना बदनाम करण्याचं किंवा त्यांना टार्गेट करण्याचं काम करत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा निषेध करू आणि त्याचा विरोध पण करू. शेवटचा प्रश्न, ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत असं दिसतं आहे, तुमची पुढची भूमिका काय, राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा ओबीसी नेते म्हणून? नाही, आमची भूमिका हीच राहणार आहे की जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे. पण दोषी नसताना जर एखाद्या व्यक्तीला बदनाम करून किंवा टार्गेट करून त्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा विरोध करू आणि त्याच्या विरोधात आंदोलनसुद्धा उभं करू. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.